गुरुजी म्हणतात। याचा अर्थ असा की संपूर्ण जगात एकच धर्म आहे, तो म्हणजे माणुसकीचा धर्म। जो व्यक्ती एखाद्या व्यक्तीला मदत करतो, दीनदुबळ्यांची सेवा करतो, जगाला प्रेम देतो, तो व्यक्ती खऱ्या अर्थाने धर्म जाणतो व माणुसकी धर्माची जोपासना करतो। आपण शाळेत रोज प्रतिज्ञा म्हणतो, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे। आपण म्हणतो, पण खरंच हे खरं आहे का? आपल्या भारतात विविध जाती धर्माचे पंथाचे लोक एकत्र राहतात। आपल्या भारताला भव्य असा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे, पण या संस्कृती प्रधान देशात खरंच सर्व लोक एकत्र राहतात का हे पाहणे देखील गरजेचे आहे। आज प्रत्येक मनुष्य यशाच्या उंच शिखरावर पोहोचला आहे, आपला देश प्रगती पथावर आहे, पण या प्रगतीसोबत माणूस माणसाला विसरला आहे। माणसात जात धर्म यांची भिंत उभारली गेली आहे। श्रेष्ठ कनिष्ठ मध्यम वर्ग असे गट पडू लागले आहेत। यातूनच भांडण तंटे वादावाद मारहाण अशा घटना घडतात। हे सर्व थांबवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीच्या मनात सर्वधर्म समभाव ही भावना रुजवायला हवी। धर्मभेदाची जी कीड देशाला लागली आहे ती समूळ नष्ट व्हायला हवी। सर्वधर्म समभाव असला पाहिजे हे केवळ उपदेश करून होणार नाही, तर याची सुरुवात प्रत्येकाने वैयक्तिकरित्या केली पाहिजे। आज धर्माच्या नावाखाली प्रत्येक जण परस्परांशी लढताना दिसतात, पण प्रत्यक्षात सर्व धर्म एका सत्यावर आधारित आहे। पण दुर्दैवाने लोकांना धर्माचे मर्म नाही। आपला धर्म इतर धर्मापेक्षा भिन्न मानतात। आजकाल आपण धर्माच्या नावाखाली भांडणे वाद झाल्याच्या भरपूर बातम्या वाचतो ऐकतो। कुठेतरी हिंदू मुस्लिम दंगल होते, तर कुठे एकाच धर्माचे वेगवेगळे पंथ एकमेकांशी लढताना दिसतात। या वादाचे मुख्य कारण म्हणजे माझा धर्म किती श्रेष्ठ आहे हे दाखवणे। सर्व धर्म समभाव म्हणजे काय, तर धार्मिक विश्वासाने न डळमळणारे राष्ट्रीयत्व। राष्ट्रीय धर्म कुठलाही असो, चांगला मनुष्य होणे व माणुसकी जपणे हे सर्वात महत्त्वाचे असते, कारण मानवता हाच खरा धर्म व माणुसकी हीच खरी जात असते। शेवटी एवढेच माने, ना गीता बुरी है ना कुरान बुरा है, ना गीता बुरी है ना कुरान बुरा है, ना हिंदू बुरा है ना मुसलमान बुरा है, ना हिंदू बुरा है ना मुसलमान बुरा है, ना खुदा बुरा है ना भगवान बुरा है, दिमाग में जो बैठा है वो शैतान बुरा है। इसलिए सभी धर्मों का आदर और सम्मान करें। जय हिंद, जय भारत।